ITI प्रवेश 2026 तर एक मोठी अपडेट आहे। नवीन वेळापत्रक हे जाहीर झाले आहे विद्यार्थ्यांनो। वेळापत्रकामध्ये कॅप राऊंडचा वरी समावेश करण्यात आलेला आहे आणि इथे आपण बघू शकत आहात की ITIच्या डॅशबोर्डवरती हे पूर्ण वेळापत्रक डिटेलमध्ये दिलेले आहे। तर आपण थोडक्यातच आज आपण हे वेळापत्रक बघून घ्यायचे आहे। तर इथे आपण बघायचं आहे 21 मे ते 21 जून म्हणजे आपणास 32 दिवस आहेत। आता आज 6 जून आहे, बरेचसे दिवस निघून गेले आहेत। ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती म्हणजे एडिट करणे, प्रवेश शुल्क जमा करण्यासाठी 21 मे ते 21 जून ही मुदत आहे। सेमच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्यासाठी सुद्धा 21 मे आणि ते 21 जून मुदत आहे। 32 दिवस आहेत। इथेही आपणास ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती व शुल्क जमा करणे, ॲप्लिकेशन फी पेमेंट करणे सेमच आहे। याला पण आपणास 32 दिवस आहेत। 21 मे ते 21 जून ही मुदत आहे। तर आता आपण इथे पुढे बघायचं आहे की ॲप्लिकेशन कन्फर्मेशन, आपण भरलेला फॉर्म आणि जी काही कागदपत्र आहेत ती आपण कागदपत्रे घेऊन व्हेरिफिकेशनसाठी व्हेरिफिकेशन सेंटरमध्ये जायचं आहे। व्हेरिफिकेशन सेंटर म्हणजे गव्हर्नमेंट ITI किंवा एखादा प्रायव्हेट ITI इन्स्टिट्यूटमध्ये आपण जायचं आहे। अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये राज्यातील शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित कन्फर्मेशन करणे। म्हणजे थोडक्यात काय तर आपले डॉक्युमेंट चेक करून घ्यायचे आहेत आणि आपला अर्ज हा कन्फर्म करून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या लॉग इनमध्ये आपले अर्ज कन्फर्म जर आला तरच आपण कॅप राऊंडसाठी पात्र असाल। इथे फर्स्ट राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे आपणास पसंतीक्रम द्यायचा आहे। प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी म्हणजे कॅप राऊंड 1 साठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन व पासवर्ड टाकून आपण लॉग इन करून घ्यायचं आहे आणि आपले पसंतीक्रम आपण आपला पसंतीक्रम द्यायचा आहे। याच्यासाठी आपण असं 30 मे ते 23 जून म्हणजे आज 6 जून आहे, आपल्याकडे 14 आणि 3 17 दिवस राहिलेले आहेत। या 17 दिवसामध्ये आपण आपले ऑप्शन फॉर्म फिलिंग पूर्ण करायचं आहे, आपला पसंतीक्रम द्यायचा आहे। इथे टक्केवारी देखील दिली आहे की किती दिवस राहिले आहेत याच्यानुसार। तर हा एक विद्यार्थ्यांना छोटासा व्हिडिओ होता आपणास ITIचे नवीन टाइम टेबल सांगण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा विविध माहितीसाठी सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद, थँक्यू।